सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत या संदर्भामध्ये एक महत्त्वाची आणि दुःखद अशी बातमी आहे, ती अशी आहे की आपणा सर्वांना या चळवळीमधील एक धडाडीचा, उमेदीचा आणि रात्रंदिवस कार्य करणारा कार्यकर्ता नानाजी गायकवाड. आज दिनांक 1 एप्रिल 2026 आज आपल्या पुण्यामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, आंबेडकरी चळवळ ही खरे म्हणजे दुःखसागरात बुडलेली आहे असं म्हणावं लागेल. आज सकाळी नाना गायकवाड यांचे दुःखद निधन झालेलं आहे. तर या निधनाचा शोक हा संपूर्ण आंबेडकरी चळवळीला तर आहेच आहे, परंतु त्याबरोबर खऱ्या अर्थाने जो सम्राटचा वाचक आहे आणि सम्राटची जी काय चळवळ आहे ती चळवळीच्या एरियामध्ये किंवा ते चळवळीच्या माहोलमध्ये खूप दुःखाचा हा एक अवसर आहे असं म्हणावं लागेल. कारण का पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सम्राट पेपर हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम, घरोघरी पोचवण्याचं काम या व्यक्तीने म्हणजेच नाना गायकवाड यांना नाना गायकवाड जरी म्हणत असतील तरी त्यांचं नाव अशोक आहे, अशोक गायकवाड. तर त्यांचं हे जे काय चळवळीला त्यांच्या जाण्यामुळे जे काय चळवळीला पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे. आणि यांच्या या दुःखद प्रसंगी त्यांची मुलगी, त्यांची पत्नी या खऱ्या अर्थाने संपूर्ण गायकवाड कुटुंब हे तर दुःखसागरात आहेत. तुम्ही आम्ही सर्वजण त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी आहोतच. काय एवढंच नव्हे तर आणखीन त्यांना आम्हाला सांगायचं म्हणजे बोधिसत्व वंदनेचा जो परिवार आहे या परिवारसुद्धा दुःखात आहे, असं दुःखात आहे. तर या साप्ताहिकाच्या म्हणजे आपल्या साप्ताहिकाच्या आणि बोधिसत्व वंदना चळवळीच्या स्टार्टला अगदी प्रारंभी नाना गायकवाडांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. अनेक जुने आपण जर पेपर पाहिले, जुने आपण जर अंक पाहिले तर नाना गायकवाडांचं नाव हे यामध्ये आपल्याला फ्रंटला दिसेल, पहिल्या ह्याच्यामध्ये दिसेल. आणि त्यांनी या आपल्या साप्ताहिकाला त्याचबरोबर या यूट्यूब चॅनललासुद्धा चालना दिलेली आहे. आज या माहोलमधून आपल्याला असं सांगण्यात येत आहे कालकथित नाना गायकवाड यांचा पुण्यानुमोदन दिन 5 एप्रिल 2026 दापोडीला स्टेशनच्या पाठीमागे अग्रसेन भवन या ठिकाणी 10:30 वाजता होणार आहे. मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्वांनी या त्यांच्या पुण्यानुमोदन दिनी आपल्या या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या अनुमोदनासाठी हजर असावे आणि त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांनाही भेटून आपण त्यांना सहानुभूती दर्शवावी ही अपेक्षा आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.